आणि परत जायचे. ज्या वेळेला पुतना जवळ बसलेली आहे, यशोदेनं सांगितलं ऐका थोड्या वेळ बसा. अगं नाही मला वेळ नाही. मग आपल्यासोबत एक पिशवी होती, बॅग होती, त्याच्यामधून महाराज तिने दिव्य वस्त्र काढले भगवान परमात्म्यासाठी. अनेक दिव्य वस्त्र होते, आभूषण होते. सर्व ज्या वेळेला वस्त्र आभूषण दागदागिने बाहेर काढले, यशोदा बघायला गेली. आणि माता माऊल्यांचा स्वभाव असतो महाराज, मुलबाळ घरामध्ये झालं की पाहुणे बघायला येतात. आपल्या गावात येतात ना पाहुणे मुलाला बघायला येतात का नाही, मुलाला मुलीला हो नाही काहीतरी म्हणा येते. ऐका, मुलाला मुलीला बघायला जाताना आपण दागदागिने घेऊन जातात का नाही? तुम्ही जात नाहीत का? मग काहीतरी हो नाही काहीतरी म्हणा, घेऊन जातात. बरोबर आहे. दागदागिने घेत असताना पैसे कुणाचे असते तर तुमच्या जवळचे असते का मालकाचे असते? मालकाचे. मग दागदागिने घेऊन गेल्याच्या नंतर त्या लेकरांना आपण तो दागदागिने देतो. मग त्या घरावाले पाहुणे मंडळी कपडे करतात. कुणाला महिला मंडळीला साडी चोळीचा आहेर त्या ठिकाणी करतात. बरोबर आहे. भेट वस्तू देतात. पैसे कुणाचे? मालकाचे. दागदागिने घेऊन कोण येतंय? मालक. घेऊन कोण जातंय? मालकीण. म्हणजे बघा, पैसे मालकाचे, दागदागिने आणणार मालक, घेऊन कोण जाणार? बर तिथला जो आहेर येणार आहे कोण घेणार? त्याच्यात ऐका, यशोदेने ज्या वेळेला दागदागिने पाहिले, आपल्याकडे पाहुणे पाहण्यासाठी आल्याच्या बरोबर महाराज मुलाला मुलीला दागदागिने आणल्याच्या बरोबर ज्या पाहुण्यानं चांदीचा दागिना आणलेला आहे त्याचा पाहुणचार बघा, आणि एखाद्या पाहुण्यानं सोन्याचा दागिना आणलाय त्यांचा पाहुणचार बघा. फरक असतो का नसतो? असतो का नसतो? पाहुणचारामध्ये फरक पडतो का नाही? सोन्याचा दागिना घेऊन गेला की फरक बसतो महाराज. चांदीचा दागिना असला थोडा असं तसं पाहुणचार होतो. मग पुढल्या वेळेस जात असताना जरा सोनं घेऊन जात. ऐका, ज्या वेळेला पुतणीने ते सुवर्णाचे अलंकार आभूषण वस्त्र दिव्य वस्त्र काढले, यशोदा विचार करायला लागली, माझ्या बाळासाठी या ठिकाणी इतक्या लांबून आल्या आणि अनेक दागदागिने दिव्य वस्त्र आभूषण घेऊन आलेले आहेत, खरंच कुणीतरी जवळची असली पाहिजे. बसा म्हटले जराशी. तिने सांगितलं मला वेळ नाही, मला बाळ पाहू दे आणि लवकरात लवकर घरचा रस्ता धरू दे. यशोदेने सांगितलं बाळ झोपलेलं आहे. इकडे देवानं विचार केला, काय मैया भोळी म्हटले माझी आई, सकाळी सकाळी भवनीचं गिरायक आहे म्हटले, उद्घाटन करायचे धान्याचं, आई काय वापस धाडती काय म्हटले. कारण शहाणा दुकानदार धंदेवाला माणूस पहिलं गिरायक आलेलं वापस जाऊ देते का? जाऊ देत नाही. भावाचं काही होईल कमी जास्त, पण ते गिरायक पहिलं वापस जाऊ देत नाही. तुम्ही म्हणता मग देवाचा काय धंदा आहे? देवाचा धंदा आहे ना, घे बोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. धर्माचे पालन धर्माचे
भगवान परमात्म्याचं काम तसं संत महात्म्यांचं काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. मग भगवान परमात्म्याने विचार करून त्या ठिकाणी पाहिलं आणि आपल्या पायामध्ये पैंजण बांधलेले होते. तो पाय उचलला आणि पाळण्यावर मारला. जसा पाळण्यावर तो पाय मारला आवाज झाला पैंजणाचा आणि पुतना बोलू लागली, यशोदे बाळ तर जाग आहे. यशोदा म्हणजे ऐका, माझ्या पाठीमागे काम आहे, तुम्हाला बाळाला पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता म्हणजे, तोपर्यंत मी काम करते. मग यशोदा मैया कामासाठी निघून गेल्या आणि ही पुतना बाळाच्या दिशेनं निघाली. ऐका सज्जन हो, जशी पुतना पाळण्याच्या जवळ आली, आल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याने आपले दोन्ही नेत्र बंद केले. का बंद केले त्याचे अनेक कारण संत महात्म्याने या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी काही कारण सांगतो ऐका. भगवान परमात्म्याने नेत्र बंद केले. पहिलं कारण, नेत्र बंद करून भगवान कृष्ण परमात्म्याने भगवान शंकराची आराधना केली. देवा, अहो गोकुळामध्ये म्हणजे दही दूध तूप लोणी खाण्यासाठी मी आलेलो आहे आणि इथं आल्याबरोबर दही दूध तर लांबच राहिलं म्हणले. पहिल्यांदा विष त्या ठिकाणी मला प्यावं लागलं आणि विष पिण्याचं काम म्हणले, तुम्हाला त्याचा अभ्यास चांगला आहे, तुम्ही या आणि या विषाचं ग्रहण करा, म्हणून देवानं नेत्र बंद केले. दुसरं कारण सांगू लागले, दुसरा भाव सांगू लागले. ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याच्या नेत्रामध्ये एका नेत्रामध्ये चंद्र आहे आणि दुसऱ्या नेत्रामध्ये चंद्र सूर्य आहे. चंद्र सूर्य दोन्ही नेत्रामध्ये असल्यामुळे चंद्र आणि सूर्यानं विचार केला, ही पुतना म्हणले पापिनी आहे, जगाच्या मालकाला मारण्यासाठी या ठिकाणी आली, पण तिला काय माहिती विष ज्या भगवान परमात्म्याने निर्माण केलं त्याला विष पाजायला आले म्हणजे मूर्ख आहे पुतना. पण ऐका, ती जरी मूर्ख असली, पापिनी असली, तरी भगवान परमात्मा दयाळू आहे. न जाणू माझा भगवान परमात्मा तिला चंद्रलोक किंवा सूर्यलोक देऊन टाकेल, त्याच्यामुळे नेत्र बंद केले. पुढे भाव काढला, ही पापिणी भगवान कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी आलेली आहे. म्हणून देवाच्या नेत्रामध्ये चंद्र सूर्य असल्यामुळं देवाचे जर त्या ठिकाणी नजर हिच्यावर पडली, मायावी पुतना आहे, मायावी रूप धारण केलेलं आहे. आणि ज्या भगवान परमात्म्याची नजर हिच्यावर पडली, नजर पडल्याबरोबर ही हिच्या मूळ स्वरूपामध्ये, कारण माया भगवान परमात्म्याजवळ चलू शकत नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. भगवान परमात्म्याची नजर पडल्याबरोबर हिच्या मूळ स्वरूपामध्ये, म्हणून नेत्र बंद झाले. पुढे प्रश्न केला, पुढचा भाव काढलेला आहे. ऐका, का नेत्र बंद केले? भगवान परमात्मा मनामध्ये विचार करू लागले, जरी पुतना मला मारण्यासाठी आली तरी काम मात्र आईचं करायला लागलीये, एका दाईचं काम करायला लागलीये. आणि मग हिला नेमका मुक्ती द्यावी कोणची, मोक्ष द्यावा कोणता, म्हणून भगवान परमात्म्याने गती कोणची द्यावी याच्यामुळे भगवान परमात्म्याने आपले नेत्र बंद केले. राक्षसी जरी असली तरी माझ्या जवळ आली आणि माझी प्राप्ती शक्यतो सहजासहजी होत नाही. अनेक वर्षाची साधना लागते, अनेक जन्माचं पुण्य लागतं आणि ज्या वेळेला ते पुण्य फलद्रूप होतं त्यावेळेला माझी भेट होते. मग पुतनेनं हिच्या जन्मामध्ये आयुष्यामध्ये नेमकं पुण्य केलं कोणतं हे पाहण्यासाठी भगवान परमात्म्याने आपले नेत्र बंद केले. या पुतनेच्या पूर्व जन्माचा इतिहास पाहण्यासाठी देवानं आपले नेत्र बंद केले. अनेक कारण आहेत. आणि मग ज्या वेळेला पुतना पाळण्याच्या जवळ आली, पाहिलं भगवान कृष्ण परमात्म्याचे नेत्र बंद आहेत. आणि तुम्ही बघा, लहानाले जे मुलं असतात, लेकर असतात, छोटाले बाळ, स्नान घातल्याबरोबर लगेच झोपी जातात. बरोबर आहे, आपल्याकडे झोपत का नाही?
लहान लेकर स्नान घातल्याच्या नंतर झोपतात का नाही? हो, काही नाही म्हणा, झोपत येतात. का म्हणून झोपत असते? त्याचं कारण आहे का? लहान्या लेकराला स्नान घालण्याचं काम कुणाचं असतंय? आजोबाचं. कुणाचं असतंय? आजीचं. बरोबर आहे. ती आजी त्या बाळाला स्नान घालण्यासाठी असते महाराज. बरं, आजीचे किती मऊ मऊ हात असते तर म्हातारीचे. ज्या म्हातारीना हातामध्ये असता विस्तव उचलती म्हातारी, विस्तव सुद्धा त्या म्हातारीच्या हाताला पोळत नाही, तितकी नाजूक हात. आणि त्या लहान्या लेकराला मालिश करायला म्हातारी बसती, एकदा सवास टाकते, पुन्हा तेल टाकते, पुन्हा त्या मऊ हाताने त्या ठिकाणी मालिश चालू करते. सवास झालं की पुन्हा पालत टाकते, तेल टाकते की पुन्हा चोळायला चालू. मालिश बाळाची. बरं, तेवढ्यावर थांबत नाही. एक पाय उचलती, डावा पाय उजव्या कानाला लावते, तेवढ्यावर थांबत नाही. उजवा पाय डाव्या कानाला लावते, तेवढ्यावर थांबत नाही म्हातारी. दोन्ही हात दोन्ही पाय सगळंच उचली तिने एका जागेवर करीत. बरोबर आहे. एवढे कष्ट पाहिल्या बरोबर बसावं, कष्ट पाहिल्या बरोबर त्या लेकराला त्रास होतो. पुन्हा स्नान घालण्यासाठी ज्या वेळेला घेतात महाराज, आता आजीच्या हाताला कोळसा पोळत नाही, विस्तव पोळत नाही, तिच्या हात पाण्याचं इसन बघाय असते. पाणी कसं बरं आहे का कसं आहे, ते गरम उष्ण पाणी ज्या वेळेला ती महाराज म्हातारी घेते आंघोळीला, लेकराच्या अंगावर टाकल्याबरोबर, आता त्वचा नाजूक असते लेकराची, पाणी पडल्याबरोबर ते मोठ्यानं ओरडायला चालू करतं लेकरू. मग म्हातारी सुनाला म्हणती, बघ असं नाव घालावं लागतं. आवटळून गेलेलं होतं झोळीमध्ये, बघ आता मोकळ्याला मोकळं झालं. ते म्हणतंय म्हातारीचं दर्शन आता पुन्हा म्हणले उद्याशिवाय घ्यायचं नाही, म्हणून ते बाळ रडत राहते. जसं आंघोळ झाली, स्नान झालं बाळाचं, बाळ त्यामध्ये टाकल्याबरोबर लगेच डोळे लावून घेते बाळ. का? झाले तुमचे दर्शन निवांत राहिले म्हणून. उद्याच्या शिवाय म्हातारीचं तोंडच बघणं नको म्हणून बाळ त्या ठिकाणी डोळे लावून घेत. ऐका, भगवान परमात्म्याने नेत्र लावलेले आहेत, पण जशी पुतना पाळण्याच्या जवळ आली, देवाचं स्वरूप पाहिलं, स्वरूप पाहिल्याबरोबर पुतणीला समाधी लागली. कारण स्वरूप काय आपल्या सामान्य मुलाचं नव्हतं. जगाच्या चालक मालक भगवान परमात्म्याचं ते स्वरूप पाहिल्याबरोबर पुतणीला समाधी लागली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवि शशिका भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना नामदेवराय वर्णन करतायत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाता पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती ते स्वरूप माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचं पाहिलं, देवाचं स्वरूप पाहिलं आणि पुतणीला समाधी लागली. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनिया. भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहून जशी समाधी लागली पुतणीला, देवानं विचार केला ही जर अशी समाधीत राहिली तर हिच्या मूळ स्वरूपामध्ये ही आल्याशिवाय राहणार नाही. आपली माया भगवान परमात्म्यानं बाजूला काढली. जशी माया बाजूला काढली तशी पुतना भानावर आली आणि पुतना विचार करू लागली. लेकरू दिसायला चांगलंय म्हणले, पण माझ्या भावाचा वैरी म्हणले. याच्या हातून जर माझ्या भावाचं मरण लिहिलेलं असलं, याला जास्त काळ जगण्याचा अधिकार नाही, ठेवायचं नाही. आणि म्हणून या पुतणीनं बाळाला उचललं, आजूबाजूला पाहिलं आणि गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन आली. आल्याबरोबर आपल्या ज्या स्तनामध्ये हलाहल नावाचा विष परिधान केलं होतं ते स्तन भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये दिलं. आता जगाचा मालक ज्यानं अमृताची आणि विषाची निर्मिती केली त्याला विषाचा काही परिणाम अजिबात नाही. या भगवान परमात्म्याने सर्वात प्रथम विष त्या ठिकाणी शोषून घेतलं, पुढं दूध शोषून घेतलं. या भगवान कृष्ण परमात्म्याने रक्त त्या ठिकाणी शोषून घेतलं. याच भगवान परमात्म्याने पुतणेच्या जीवनामध्ये जे काही पाप पुण्य हिनं कमवलेलं होतं, त्या पाप पुण्याचं शोषण माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी करून घेतलं. आणि सरते शेवटी ज्या वेळेला भगवान परमात्म्याने पुतणेचे पंच प्राण ओढण्यासाठी प्रारंभ केला, त्यावेळेला मात्र पुतना त्या ठिकाणी मोठ्यानं ओढ लागली. सोड 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 म्हणून त्या ठिकाणी मोठ्यानं ओढ लागली. मूळ स्वरूपामध्ये ज्या वेळेला पुतना आली, घराच्या बाहेर पडली, धावू लागली मथुरेच्या दिशेनं. पण माझा भगवान परमात्म्यानं या पुतनेचं त्या ठिकाणी शोषण केलं. तुकोबराय म्हणतायत, तुका म्हणे देवे पुतना सोशियली शोषण केलं. त्यावेळेला विस्तीर्ण देह धारण केलेली पुन्हा धार दिशेने त्या ठिकाणी गोकुळावर पडली. जशी गोकुळावर पडली महाराज, मोठा आवाज झाला. सर्व गोकुळामधले लोक धावू लागले. काय झालं काय झालं? यशोदा हे काम हातातलं टाकलं ना, पहिल्यांदा पाळण्याकडे धावत आली. पाहिलं पुतना दिसत नाहीये. पाळण्याकडे पाहिलं तर पाळण्यामध्ये भगवान परमात्मा दिसत नाहीये. घराच्या बाहेर पडली आणि आजूबाजूला विचार करू लागली, माझा बाळ पाहिलं का, बाळ पाहिलं का? त्यावेळेला पाहिलं, आवाज कुठून झाला? सर्व लोक त्या दिशेने आले. विस्तीर्ण देह धारण केलेली पुतना पडलेली पाहिली. तेवढ्या वेळेपर्यंत नंद महाराज तिकडून मथुरेहून आलेले होते आणि जसं आगमन आतमध्ये झालं, पाहिलं ही विशाल देह धारण केलेली पुतना पडलेली आहे. सर्वांना विचारलं काय झालं? पुतना आली होती. मग यशोदा धावत आली, कृष्ण कुठे, देव कुठे म्हणून आल्याच्या बरोबर त्या पाहिलं तर पुतणीच्या छातीवर भगवान परमात्मा खेळू लागले. काही लोक वर चढले तिच्या शरीरावर. आता मोठी पुतना होती. भगवान परमात्म्याला खाली घेतलं. जसं खाली घेतलं, अनेक
गोपिकांचे गवळणीचे भाव या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केले. भगवान परमात्मा भेला असं दचकला असं, त्याच्यामुळं काही गोपिका भगवान परमात्म्याला उचललं, इकडच्या वाटाची माती आण, तिकडली माती आण, तिकडली माती आण. प्रत्येकाचा गवळणीचा भाव आहे, तो देवाविषयी भाव आहे, लेकराविषयी भाव आहे, मातृत्वाचा. देवाहून माती उतरायची पुन्हा टाकायची. काही गोपिकांनी त्या ठिकाणी शेण आणलं, गोमूत्र आणलं, कालवलं, भगवान कृष्ण परमात्म्याला स्नान घातलं त्यानं. का? भगवान परमात्मा भिला असेल, दचकला असेल, दृष्ट झाली असेल. या भावनेमधून प्रत्येक गोपिका भगवान परमात्म्याची नजर दृष्ट काढू लागल्या. पुढं काही गोपिका गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन गेल्या देवाला, आणि गाईचं शेपूट देवाहून त्या ठिकाणी उतरू लागल्या. त्याच्यामध्ये वयस्कर ज्या गवळणी होत्या, म्हाताऱ्या गवळणी, देवाला उचलन देवाचे कान फुकू लागल्या. इकडून फुक तिकडून फुक. देव म्हणला काय म्हाताऱ्या फुकायला कानामध्ये. पण प्रत्येक गवळणीचा भाव होता. देवाला त्या ठिकाणी नजर लागली असेल, दचकला असेल, भेला असेल. प्रत्येक गोपिकांचा भाव वेगळा वेगळा होता. कारण भगवान परमात्म्यावर प्रेम करत असताना का प्रेम काही एकाच गोष्टीतून व्यक्त होत नव्हतं. प्रत्येक गोपिकांचा प्रत्येक वेगवेगळा भाव होता. इथं काही गोपाळांना नंद महाराजांना विनंती केली, महाराज देव सुखरूप आहे म्हटले, पण आता पुतनेचं करायचं काय? कारण एवढा मोठा देह धारण केली पुतना, ही काही लोकांना उचलणार नाही. आणि मग या नंद महाराजांनी सांगितलं, ऐका, हिच्या शरीराची विल्हेवाट लावली पाहिजे. मग हिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करा आणि यमुना मैयाच्या काठावर घ्या. सर्व गोपाळाने तिच्या शरीराचे तुकडे केले, यमुना मैयाच्या काठावर घेतले. अनेक चिता रचल्या त्या ठिकाणी, आणि अनेक चितावर त्या ठिकाणी या पुतनेच्या शरीराचे तुकडे ठेवले. आणि मग नंद महाराजांनी त्या गोकुळामधील लोकांनी त्यांना आग लावली. परिणाम पहा, जशी आग लागली त्या पुतनेच्या शरीरामधून सुगंध सुटू लागला, सुगंध येऊ लागला. राजाने प्रश्न केला, महाराज पुतनेच्या शरीरामधून सुगंध का आला? काय कारण आहे? त्याचे अनेक भाव आहेत. काही लोक म्हणतील, महाराज ज्या अर्थी पुतनेच्या शरीरामधून सुगंध आला त्या अर्थी पुतनेचं म्हणलं नाव चांगलं असेल. पुतनेचं काय चांगलं असेल? नाव चांगलं असेल. नाव होतं का चांगलं? होतं का चांगलं? जर पुतनेचं नाव चांगलं असतं तर आपल्या गावामध्ये कमीत कमी 5-10 तरी पुतना असत्या. असाय पाहिजे का नाही? बरं, नाव इथल्या जरी नसल्या तरी बाहेर गावून आलेल्या तरी 4-5 तरी पुतना पाहिजेत का नाही? आहेत का एखादं तरी नाव? नाही. ज्या अर्थी तुम्ही नाव पुतना नाव ठेवलं नाही त्या अर्थी नाव चांगलं नसेल. बरोबर आहे. चला पुढं दुसरा भाव काढला. महाराज ज्या अर्थी पुतनेच्या शरीरामधून सुगंध आला त्या अर्थी पुतनेचं काम चांगलं असेल. काम चांगलं होतं का पुतनेचं? नव्हतं. कारण दीन दुर्बळाची मारिता बालके, शोक करिता ती माय बापे. पुतनेचं काम असं होतं, गोर गरीबाचे लहानाले छोटाले मुलं उचलायचे, त्यांना मारायचं, त्यांचं रक्त मांस प्राशन करायचं, खायचं, हे काम पुतनेचं. त्याच्यामुळं तिच्या शरीरामधून सुगंध आला नाही. महाराज पुढं विचारलं, नाव चांगलं नाही, काम चांगलं नाही, म्हणले हिचं कुळ चांगलं असेल. अहो म्हणले कुळही चांगलं नव्हतं. का? बकी म्हणजे राक्षसीन, बकासुराची बहीण ही बकी राक्षस कुळामध्ये जन्माला आली, त्याच्यामध्ये कुळही तर चांगलं नाही. ठीक आहे, मग सुगंध आला का? काही म्हणले महाराज नाव चांगलं नाही, काम चांगलं नाही, कुळ चांगलं नाही, म्हणले दिसायला चांगली असेल. महाराज म्हणले नाही. का? 4-4 महिने म्हणले ही आंघोळच करीत नव्हती. पुतना आंघोळ करीत नव्हते म्हणले 4-4. आता राक्षसनी असल्यामुळं आंघोळीची काही गरजच नव्हती. मग पुतनेच्या शरीराचा सुगंध आला का? भाव आता याच्यामधून पुन्हा संत महात्म्याने भाव असा काढलेला आहे, पुतनेच्या शरीरामधून सुगंध आला का?
तर त्याचं कारण असं आहे, लक्ष द्या, ज्या शरीराला, ज्या देहाला भगवान परमात्म्याचा स्पर्श झालाय त्याच्यामधून दुर्गंध येईलच कसा? बरोबर आहे? नुसतं देवाचं नामस्मरण केलं तर सगळं काम होतात महाराज. मग ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आपल्या मुखाचा स्पर्श पुतणेला झालाय, तिच्या शरीरामधून दुर्गंध येईल का? अजिबात येणार नाही. का? हजारो लाखो वर्ष साधना करून, अनेक जन्म त्या ठिकाणी साधना करून ज्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही, त्या भगवान परमात्म्याच्या मुखाचा स्पर्श पुतणेला झाला. काही पुण्य कमी असेल का? ऐका, ही जी पुतना होती महाराज, 3-4 अवतारापासून भगवान परमात्म्याची वाट पाहत थांबलेली होती. भगवान परमात्म्याच्या वामन अवतारामध्ये बलीची कन्या रत्नमाला नावाची होती. काही ठिकाणी बहीण म्हणून चरित्र आलेलं आहे. ही रत्नमाला बली महाराजाच्या त्या यज्ञामध्ये ज्या वेळेला ती रत्नमाला उभी होती, वामनांचं आगमन झालं. आगमन झाल्याबरोबर देवाला पाहिल्याबरोबर मनामध्ये भाव निर्माण झाला या रत्नमालेचा. काय स्वरूप आहे म्हटलं या बाळाचं? असलं लेकरू जर मला असतं, मी माझं स्तनपान याला करविलं असतं. भाव निर्माण झाला. देवाने तो भाव ओळखला आणि तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. पण ऐक माते, या अवतारामध्ये ते शक्य नाही. आता पुढल्या अवतारामध्ये मी तुझं स्तनपान करेल, आशीर्वाद दिला. पण ज्या वेळेला सर्व कार्य उरकलं आणि भगवान परमात्म्याने वामनाने बळी महाराजांना पाताळामध्ये घातलं, हे दृश्य ज्या वेळेला रत्नमालेनं पाहिलं, तिला राग आला. आता भाव बदलला तिचा. पहा, पहिला भाव होता मुलगा चांगला आहे, लेकरू चांगलं म्हटले, माझं स्तनपान याला मी करीन, तो भाव होता. पुत्रवत भाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आता भाव बदलला. या पुतणेने मनामध्ये विचार केला, असलं लेकरू जर मला असतं, रत्नमालेनं विचार केला, असलं जर लेकरू मला असतं तर याला मी 20 बाजून मारून टाकलं असतं. भाव बदलला लगेच. देवाचं कृत्य पाहिलं, कार्य पाहिलं आणि भाव बदलला. पण जगाचा चालक मालक भगवान परमात्मा विचार करू लागले, हा जरी भाव तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला असला तरी हाही भाव मी या ठिकाणी पूर्ण करीन. आणि भगवान परमात्म्याने तथास्तु म्हणून आशीर्वाद देऊन टाकला. 2 वरदान देवानं दिलेले तिला. मग देवाला पाजण्याची अंतःकरणामध्ये इच्छा होती, ती देवानं पूर्ण केली. आणि दुसरी इच्छा, देवाला विष पाजायची, कारण माझ्या बापाचा वध यांनी केला, हा भाव तिच्या मनामध्ये होता. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्याने या पुतणीचं स्तनपान केलं. बघा, त्या रत्नमालेचा अवतार संपवला. त्याच्यानंतर पुढे मत्स्य अवतार झालेला आहे. मत्स्य अवताराच्या नंतर प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. आणि रामचंद्राच्या नंतर पुन्हा 3ऱ्या अवतारामध्ये म्हणजे पुतणेचं ऋण होतं देवावर. वास्तविक ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडावया अवतार
नुसतं ऋण केलेलं आहे, आपल्या भाषेत ऋण केलेलं आहे. आणि कृष्ण अवतार जो अवतार आहे, पाठीमाग केलेले ऋण सगळे खाते पुस्तक त्या ठिकाणी भगवान परमात्मा सोबत घेऊन आला. ज्या ज्या भक्ताचं ऋण आहे देवावर, ते ऋण भगवान परमात्म्याने या अवतारामध्ये फेडून टाकले. तुकोबराय म्हणतायत, ऋण फेडावया अवतार केला. अनेक अवतारामधलं वज भगवान परमात्म्याच्या डोक्यावर होतं, भक्तांच्या ऋणाचं. आणि या अवतारामध्ये एकाही भक्ताचं ऋण भगवान परमात्म्यानं पाठीमागे ठेवलं नाही. सर्व ऋण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सर्वांचे खाते पुस्तक त्या ठिकाणी नील करून टाकले. या रत्नमालेचं 3 जन्मातलं ऋण तसं शिल्लक होतं, 3 अवतारामधलं ऋण होतं. देवानं ते ऋण फेडून टाकलं. चला पुढं. आणि मग पुतणेला त्या ठिकाणी वध झालाय, पण हिला गती द्यावीची कोणती, प्रश्न होता ना. मग भगवान परमात्म्याने विचार केला, कुळ जरी हिचं राक्षसच असलं, 3 जन्मापासून माझी वाट पाहिलेली बसलेली आहे, मग हिला गती चांगली द्यायची. जी गती भगवान कृष्ण परमात्म्याने यशोदेला नंतर दिली, देवकीला नंतर दिली, सनकादिकाला नंतर दिली, ती गती भगवान परमात्म्यानं पुतणेला आधी देऊन टाकली. माझे ज्ञानोबर आहेत, ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतायत, तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज सौरसु दिधला पुतणे, जी विषाचे स्तनपाने मारू आली. जी पुतना भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली, घात करण्यासाठी आली, पण माझा भगवान परमात्मा एवढा दयाळू सज्जन हो, या भगवान परमात्म्यानं तिला सायुज्य नावाचा मोक्ष देऊन टाकला. तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज्य सौरसुदिधला पुतणे, जी विषाचे स्तनपाने मारू आली. एवढा भगवान परमात्मा दयाळू आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासया पाय यदप्य साधवी. असा भगवान परमात्म्याने पुतणीला त्या ठिकाणी सायुज्य नावाचा मोक्ष दिला. एवढा माझा भगवान परमात्मा दयाळू आहे. चला, यानंतर थोडा भगवान परमात्मा मोठे झाले आणि मग काही कालावधीच्या नंतर भगवान परमात्मा एक दिवस एका अंगावर झाले, कुस बदलली देवाने. बदलल्याबरोबर यशोदेला एवढा आनंद झाला, लगेच सर्व गावामध्ये आमंत्रण, दौंडी पिटवली. ऐका, माझा भगवान परमात्मा याने कुस बदलली आहे. भजन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी राजवाड्यावर सर्वांनी हजर राहा. लगेच अन्नदान, लगेच पंक्तीने सर्व आयोजन यशोदामयीनं केलं. सर्व गोपाळ गोपिका नंद महाराजाच्या महलाच्या समोर आले. सज्जन हो, ऐका, यशोदामयीनं देवाला दूध पाजलं आणि विचार केला, तर देव झोपलाय, झोप मोड होऊ नये म्हणून भगवान परमात्म्याला उचललं आणि त्या राजवाड्याच्या बाहेर अंगणामध्ये एक छकडा होता, त्या छकड्याच्या खाली देवाला आणून ठेवलं. आणून ठेवल्याबरोबर सर्व नाचू लागले, गाऊ लागले, आनंद व्यक्त करू लागले. ऐका, आनंद व्यक्त करत असताना देव पाहू लागले. कार्यक्रम कुणाच्या निमित्ताने? माझ्या निमित्ताने. मी कुस बदलल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यशोदामयीनं मला घराच्या बाहेर आणून ठेवलं. म्हटले कार्यक्रम माझ्यामुळं. राग आला देवाला आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने त्या छकड्यावर लात मारली. जशी लात मारली, छकडा उंच उडून त्या ठिकाणी खाली पडला. का? कारण भगवान परमात्म्यानं पाहिलं, त्या छकड्यावर शकटासुर नावाचा दैत्य बसला होता. त्या छकड्याच्या रूपानं तो आलेला होता, कंसाचा दूत होता, पण भगवान परमात्म्याने त्याचा वध केला. पुढं एक दिवस यशोदा मैया भगवान परमात्म्याला घेतलेला आहे, मांडीवर त्या ठिकाणी स्तनपान केलं, अंगणामध्ये बसलेली आहे. देवानं पाहिलं की कंसानं अजून एक दैत्य पाठवला. त्याचं नाव होतं तृणावत नावाचा दैत्य. तो वाटुळीच्या रूपाने आला होता. देवानं विचार केला, याला तर आता मारायचे, पण मैया आपल्याला एकट्याला सोडणार नाही.
मग बसल्या ठिकाणी देवानं वजन वाढवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये वजन वाढल्यामुळे यशोदेनं देवाला उचललं खाली जमिनीवर ठेवलं. यशोदा घरामध्ये गेल्याबरोबर या तृणावतानं देवाला उचललं. आकाश मार्गे घेऊन निघाल्याबरोबर या भगवान परमात्म्याने एक मुष्टीचा प्रहार डोक्यावर केला. तृणावत केल्याबरोबर तो तृणावत गत प्राण दिला. पुढं अनेक दिवस झाले होते पण देवाचा नामकरण विधी झालेला नव्हता. आणि मग वसुदेवाला चिंता होती कारण आपले दोन्ही मुलं कुठं येतं, गोकुळामध्ये येतं. अनेक महिने झालं पण त्यांचा नामकरण विधी त्या ठिकाणी झालेला नव्हता. गर्गाचार्यांना बोलवलं, सांगितलं ऐका महाराज, माझ्या दोन्ही मुलांचा नामकरण विधी करायचा, तुम्ही गोकुळामध्ये जा आणि त्यांचा नामकरण विधी पूर्ण करा. त्यावेळेला गर्गाचार्य मथुरेहून गोकुळाला आले. नंद महाराजाचं दर्शन झालं. नंद महाराजांनी सांगितलं, महाराज ऐका, माझ्या दोन्ही मुलांचा नामकरण विधी करायचा राहिलेला. त्यावेळेला गर्गाचार्य बोलू लागले, बाबा तुम्ही कुठलाही कार्यक्रम, लहान कार्यक्रम करतच नाही, खूप मोठा कार्यक्रम करता. अनेक भरपूर जनसमुदाय तुमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. कंसाचा वैरी या ब्रज मंडळामध्ये जन्माला आलेला असल्यामुळं कंसाचे दूध चारी बाजूने फिरायला लागले. न जाणून मी तुमच्या बाळाचं जर नामकरण विधी पूर्ण केला तर कंसाला संशय येईल, ते दोन्ही बाळ कुणाचे येतं, वसुदेवाचे बाळ येतं. आणि संशय आला तर तुझ्या मुलांवर त्या ठिकाणी संकट येण्याची दाट शक्यता आहे. गर्गाचार्य बोलल्याबरोबर ऐक नंदा, एक काम करू बाबा, जर कार्यक्रम तो विधी पार पाडायचा असेल तर गायीच्या गोठ्यामध्ये तो विधी आपण पार पाडू. पण विधीसाठी ऐक, आपण दोघं, रोहिणी, यशोदा आणि दोन्ही मुलं, याच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस नकोय. मान्य केलं आणि गायीच्या गोठ्यामध्ये तो विधी पार पाडण्याचं ठरवलं. इकडे यशोदा मैया आणि रोहिणीनं विचार केला, मथुरेमध्ये राक्षस अनेक रूप पालटून पालटून या ठिकाणी गोकुळावर यायला लागले आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर आपल्या कृष्ण परमात्म्यावर त्या ठिकाणी हल्ला करायला लागले. न जाणो गर्गाच्या रूपाने म्हणजे राक्षस आला असलं तर आता प्रेम आहे मातेचं. मग त्यांनी विचार केला, आता असं नाही करायचं, माझा मुलगा तुझ्या जवळ घे आणि तुझा मुलगा माझ्या जवळ दे. जर गर्गानं कोणता मुलगा कुणाचा ओळखलं तर समजायचं ओरिजिनल गर्गाचारी आपल्या या गोकुळामध्ये आले. मुलाची खदला बदल केली आणि मग ज्या वेळेला गर्गाचार्यांच्या समोर दोन्ही रोहिणी माता आणि यशोदा मैया आल्या, पाहिलं, गर्गाचार्याने सांगितलं, रोहिणी ऐक, यशोदेजवळ जो मुलगा आहे तो तुझा मुलगा आहे, तो तुझ्या जवळ घे. घेतला आणि रोहिणीच्या जवळचा यशोदेच्या मैयेजवळ दिला. ज्या वेळेला हे शब्द कानावर पडले, म्हणले महाराज खरं बोलायला कळत आहे महाराजाला पण चांगलं. आपापले मुलं आपापल्या जवळ घेतले आणि मग रोहिणी मातेच्या मुलाचं त्या ठिकाणी भविष्य पाहू लागले, नामकरण विधी करायचा. आणि पाहिल्या बरोबर गर्गाचार्य बोलू लागले, रोहिणी ऐक, अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणे आख्यास्ते राम इति बलाधिक्यात् बलं विदुः. रोहिणी ऐक, तुझा जो मुलगा आहे ना, पाहिल्याबरोबर प्रत्येकाला हा रममान करणार आहे. रोहिणी, तुझा जो मुलगा आहे, ज्यानं पाहिलं याच्याकडे, तो प्रत्येकाला रमवून घेणारा तुझा मुलगा आहे. म्हणून या मुलाचं मी नाव राम असं ठेवतो. पण ऐक, राम नाव घेतल्याबरोबर प्रत्येकाला दशरथ नंदन रामाची आठवण होईल. प्रत्येकाला रममान जरी करणारा असला तरी याच्या अंगामध्ये ताकद भरपूर आहे, हा बलवान आहे, खूप मोठा बलवान आहे. म्हणून या रामाला मी बल जोडतो आणि याचं नाव बलराम असं ठेवतो. बोलिये बलराम भगवान की जय, बलराम भगवान की जय. बलराम असं नाव ठेवण्यात आलं. रोहिणी ऐक,
एवढंच नाही, या बाळाचं संकर्षण झालेलं आहे. आधी दुसऱ्या आईच्या गर्भामध्ये हा राहण्यासाठी होता, पण तिथून याला काढलं आणि तुझ्या गर्भामध्ये आणून घातलेलं आहे. याचं संकर्षण झाल्यामुळे याला दुसरं एक नाव प्राप्त होईल, संकर्षण. असं बोलिये संकर्षण भगवान की जय. ते दुसरं नाव प्राप्त होईल. यशोदे ऐक, रोहिणी ऐक, आजपर्यंत कुणीच जे शस्त्र हातामध्ये धरलं नाही ते शस्त्र हा धरणार आहे. बलरामाचं शस्त्र बघा, काय शस्त्र आहे देवाचं? एका हातामध्ये नांगर आणि दुसऱ्यामध्ये मुसळ. नांगर टाकायचा, राक्षस ओढायचे, मुसळानं मारायचे. याच्या आधी हे शस्त्र कुणी हातामध्ये धारण केलेलं नव्हतं. आनंद झाला, यशोदा मैया दम खात नव्हती. अहो आता माझ्या बाळाचं बघा, माझ्या बाळाचं बघा म्हणलं. आणि मग ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा देवाला समोर आणलं महाराज, या यशोदेनं पाहिल्याबरोबर महाराज गर्गाचार्यांना समाधी लायली. कारण भगवान परमात्म्याचं स्वरूप मी मागो बोलून गेलं. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार, मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार, सावळा सुकुमार असणारं स्वरूप पाहिलं आणि गर्गाचार्यांना समाधी लागली. पाहिल्या बरोबर यशोदा म्हणली, अहो बाबा लवकरात लवकर सांगा माझ्या बाळाचं भविष्य, काय काय करणार आहे, याच्या हातून कुठले कुठले कार्य होणार आहेत. त्यावेळेला गर्गाचार्य भानावर आले, सांगितलं हा देव आहे. सांगणार तेवढ्यामध्ये देवानं खुणवलं, बाबा अहो काही दिवस तर जर आईच्या मांडीवर मला खेळू द्या म्हटले. दही दूध तूप लोणी खाण्यासाठी मी या गोकुळामध्ये आलो. आणि जर देव म्हणून जर तुम्ही आता सांगितलं, हे सगळे लोक माझी पूजा करत बसतील म्हटले. ऐका, सामान्य सामान्य भविष्य सांगा जरा. आणि मग गर्गाचार्य यशोदेला बोलले, यशोदा ऐक, हा जो तुझा मुलगा आहे ना, प्रत्येकाला आकर्षण करून घेणार आहे, आकर्षित करून घेणार आहे. म्हणून ऐक, पाठीमागे यांना अनेक अवतार धारण केलेले आहेत. काही अवतारामध्ये याचा रंग पांढरा होता, काही अवतारामध्ये तांबडा रंग होता, अनेक अवतारामध्ये अनेक तरातराचे रंग रूप तुझ्या बाळाने घेतलेले आहेत. आणि या अवतारामध्ये त्याचा वर्ण कृष्ण वर्ण आहे, सावळा रंग आहे मेघाप्रमाणे. म्हणून या तुझ्या बाळाचं नाव मी कृष्ण असं ठेवतो. बोलिये कृष्ण भगवान की जय, बोलिये कृष्ण भगवान की जय, बोलिये कृष्ण भगवान की जय. याच्या अवतारामध्ये हा अनेक लीला करणार आहे. आणि जशा जशा लीला करीन तशी तशी याला अनेक नाव प्राप्त होणार आहेत. एक 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 गोष्ट सांगू लागल्या महाराज. अजून सांगा, ऐक, तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये, तुमच्या वंशामध्ये सर्वात जास्त आयुष्य तुझ्या मुलाला आहे. कुणाला? तुझ्या मुलाला जास्त आहे. त्याचं कारण असं, गर्गाचार्य बोलून गेले पण त्याच्यातला भाव असा होता, त्यांना माहित होतं संपूर्ण कुळाचा नाश कोण करणार आहे? देव करणार आहे. आणि सर्वांना वाट लावून पुन्हा पाठीमागल्या गाडीनं जाणार आहे. हा भाव होता त्याच्यातला. पण सांगत असताना मैयाला राग येऊ नये. मग सांगत असताना असं सांगितलं, संपूर्ण कुळामध्ये आयुष्य कोणाला जास्त आहे? तुझ्या मुलाला जास्त आयुष्य आहे. असं म्हटल्याच्या नंतर यशोदेला आनंद झाला. महाराज पुढे सांगा. महाराज म्हणले, ऐक, याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये हा अनेक लग्न करणारे, अनेक विवाह करणारे, अनेक पत्नी याला होणार आहेत. यशोदाचा आनंद झाला. का? म्हणले याच्या बापाला एकच आहे, जास्तीत जास्त 2 करीन नाही 3 करीन. बरं आहे म्हटले. का? तर 9 लाख गायी घरी आपल्या.
एवढ्या गाईचं आता धार काढायची, दूध तापवायचं, तापवलेलं दूध पुन्हा इरजायचं, पुन्हा त्याचं दही झाल्याच्या नंतर मंथन करायचं, त्याचं लोणी काढायचं, त्याचं तूप काढवायचं, पुन्हा माठामध्ये भरायचं आणि पुन्हा इकायला न्यायचं. किती कामं बकळ येतं, काम भरपूर आहेत. मग 4-2 बाया जर हाताखाली असल्या म्हणजे काम लवकर उरकन. हा भाव यशोदेचा. पण तिला काय माहिती की 16,115 8 ना 16,108 लग्न करणारे. आणि मग आनंद झाला महाराज. आणि पुढं गर्गाचार्य तिथून प्रसाद घेऊन त्या ठिकाणी निघून गेले. पुढं आता भगवान परमात्मा थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर आज भगवान कृष्ण परमात्मा सगळ्यात पहिल्यांदा रांगू लागले. रांगात असताना भगवान परमात्मा रांगू लागले. कृष्ण कसा रांगला कृष्ण महाराज सांगतील आता तुम्हाला. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. कृष्णन बळीरामासाठी टाळ्या वाजवायला. बघा देवाचं चरित्र असं या. म्हातारे माणसं जरी झाले तरी त्यांना वाटतं देवाचं चरित्र लागलं की आपण तरुणच आहोत. ही ताकद आहे या देवाच्या चरित्रामध्ये. भगवान परमात्मा रांगू लागले. कसं रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखिएला सै, रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सै. भगवान परमात्मा रांगू लागले. आता तुम्ही म्हणता आमचेही लेकर रांगत येतात, आम्ही पण रांगलो, याच्यामध्ये नवल काय. पण ऐका देवाच्या रांगण्यामध्ये काही विशेष आहे.
आपण रांगतो बेंडकुळीनं उड्या मारल्यावर, पण देवाचं रांगणं वेगळंय. कसं ऐका, भगवान परमात्मा रांगत असताना भगवान परमात्म्याने आपले दोन्ही तळहात डोक्यावर ठेवले. कुठं? जमिनीवर ठेवलेले. ऐका, तळवे तळहात टेकीत, दोन्ही तळहात भगवान परमात्म्याने आपले जमिनीवर ठेवले. का ठेवले? तर त्याचं कारण असं की भगवान परमात्म्याने दोन्ही तळहात जमिनीवर ठेवून पृथ्वी मातेला सांगितलंय, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जी पृथ्वी माता गायीचं स्वरूप धारण करून भगवान परमात्म्याच्या जवळ गेली, देवा त्राही महाप्रभो, पृथ्वीवर अनेक दुष्ट दैत्य दानव त्या ठिकाणी अवतार येऊन खूप त्या ठिकाणी पाप वाढलेलं आहे, कृपा करा आणि माझं रक्षण करा. आणि मग तिच्या विनंतीला मान देऊन भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. आणि आज तिला सांगायला लागले तर भिवू नको, आता मी आलोय. म्हणून भगवान परमात्म्याने दोन्ही हात त्या पृथ्वी मातेवर ठेवलेले आहेत. तिला धीर देऊ लागलेत भगवान परमात्मा, याच्यासाठी दोन्ही हात भूमीवर ठेवलेले आहेत. चला, रांगत असताना पहा, डाव्या गुडघ्याने रांगत, भगवान परमात्मा रांगत असताना डावा गुडघा भगवान परमात्म्याने भूमीला लावलाय. का लावला? अनेक कारण असतील, पण त्याच्यापैकी एक कारण सांगतो. पृथ्वी ही भगवान परमात्म्याची पत्नी आहे. कोण आहे? पत्नी, मालकी नाही देवाची. मग पत्नी ही पतीच्या डाव्या बाजूला असते. कुठं असते? पुरुषाची जी डावी बाजू आहे, ती डावी बाजू, डावं अंग ही पत्नीसाठी राखीव आहे. पुरुषाच्या उजव्या बाजूला आई आणि बहीण, तिच्यासाठी पुरुषाचं उजवा अंग आहे. पण डावी जी बाजू आहे ती पत्नीसाठी असते. म्हणून बघा, जेवढे आपले देव आहेत, प्रत्येक देवाच्या कुठल्या बाजूला त्यांच्या पत्नी येतात? तुम्ही पंढरपूरला जात असताना देवाच्या डोक्यावर त्यांची पत्नी आहे का? कुठे आहे? वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. भगवान परमात्म्याच्या डाव्या बाजूला कोण आहे? रुक्मिणी माता येतात. भगवान शंकराचं जर आपण अर्धनारी नटेश्वर तो फोटो जर पाहिला, अर्ध्या भागामध्ये भगवान शंकर आहेत आणि अर्ध्या भागामध्ये पार्वती माता येतात. म्हणजे अर्ध्या भागामध्ये, डाव्या भागामध्ये स्त्रीसाठी त्या ठिकाणी राखीव असल्यामुळं भगवान परमात्म्याने आपला जो गुडघा आहे तो जमिनीला लावला. चला, रांगत असताना भगवान परमात्म्याने आपला तळपाय भूमीवर ठेवला, साप असा भूमीवर ठेवला. का ठेवला? त्याचं कारण असं, भगवान कृष्ण परमात्म्याच्या देवाच्या चरणावर अनेक चिन्ह आहेत. शंख, चक्र, ध्वज, अंकुश, अनेक चिन्ह असल्यामुळे भगवान परमात्म्यानं तो तळपाय साप जमिनीवर ठेवला उजवा. त्याचं कारण असं, रांगत असताना भगवान परमात्मा विचार करतो, माझे भक्त माझ्या पाठीमागून येणार आहेत. मग मालक कुठं गेले, देव कुठं गेला, हे भक्ताला समजलं पाहिजे. कारण भक्ताला पाठीमागून यायचंय माझ्या. जर रस्ता नाही सापडला तर पुन्हा मला हुडकायला पुन्हा वापस यावं लागेल. म्हणून भगवान परमात्म्याने तो तळपाय जमिनीवर ठेवला, जेणेकरून शंख, चक्र, ध्वज, अंकुश हे चरण चिन्ह भूमीवर त्या ठिकाणी उमटल्या जातील. आणि असा माझा भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये रांगू लागला. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनात तो म्या देखीला सई. गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे निमागे. येणे येणे वो श्रीरंगे, नवनीत माझे भक्षिले. असा हा भगवान परमात्मा रांगू लागला. एक दिवसचा प्रसंग होता. यशोदा मैयानं सुंदर असं देवाला स्नान घातलं. स्नान घातल्याच्या नंतर सुंदर असा शृंगार केला देवाला.
शृंगार केल्याबरोबर अंगणामध्ये देवाला सोडलं आणि यशोदा मैया कामामध्ये व्यस्त राहिल्या. पण प्रसंग असा घडला, बराच वेळ गेला काम करण्यामध्ये. यशोदा मैया भानावर नव्हती आणि मग ज्या वेळेला भानावर आली, काम उरकलं, पुन्हा लक्षात आलं की कृष्णाला स्नान घातलंय. या कृष्णाला स्नान घालून शृंगार करून मी बाहेर अंगणामध्ये ठेवलं होतं आणि अंगणामध्ये ठेवल्याच्या नंतर तू कुठे पाहण्यासाठी यशोदा मैया आली. जशी अंगणामध्ये आली, पाहिलं तो भगवान परमात्मा दिसत नव्हता. पाहिल्याबरोबर अंगणाच्या बाहेर आली. काही गोपिका होत्या, अशा बसलेल्या ज्येष्ठ वयस्कर गोपिका होत्या. त्यांच्या जवळ यशोदा मैया आली आणि त्या गोपिकांना म्हणली, ओ गवळणींनो ऐका, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, 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 कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला काय. गवळण पाहते का तुम्हाला? पाठ असेल तर पाठीमाग म्हणा. आम्ही एक एक कडवं म्हणतो, तुम्ही पाठीमागे एक एक कडवं म्हणायचं. देवाचं काम आहे, काम चुकारपणा करायचं नाही. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांनी म्हणायचं, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा रे सांगा, कुणीतरी सांगा रे सांगा. माझा कृष्ण जवळ आला तर लांब पळून जाईल. मला व्यवस्थित म्हणा, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुल अंगणी रावत आले मुला. होत सारा विद्या विचूला. कैसी फुल बडली मला कुणीतरी सांगा रे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. माझा जय हो कुणीतरी. यशोदा मैया घराच्या बाहेर आल्या. वयस्कर गवळणी अशा वाटेवर बसलेल्या होत्या आणि बसल्याच्या बरोबर यशोदा मैया त्या गवळणींना बोलू लागल्या, ऐका, माझा कृष्ण पाहिला का तुम्ही? कृष्ण पाहिला का? त्यावेळेला त्या गोपिका म्हणू लागल्या, ऐक, एवढं गोड लेकरू म्हटले आणि तू एकटं रिकाम सोडलंस कस काय त्याला? कुठं गेला तुला माहित नाही का? अहो नाही, सांगा तो कुठं गेलाय. एवढं चांगलं लेकरू असताना तू म्हणले तुझ्या कामामध्ये व्यस्त राहिलीस. नेमकं असं काम तरी काय करू लागले, एवढी तुला भूल पडली? त्यावेळेला यशोदा म्हणू लागली, अहो ऐका, स्नान घातलं आणि त्याला खेळण्यासाठी मी अंगणामध्ये ठेवलं होतं. मी चूल सारवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त राहिले. होते सारवित मी चुला, कैसी भुला पडली मला कुणीतरी
सांगा कुणीतरी सांगा रे सांगा. अहो, काम करण्यामध्ये मी व्यस्त राहिले आणि तेवढ्यामध्ये माझा भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा कुठंतरी निघून गेला. काय वर्णन काय ऐका म्हटले. माता शोभे पिंपळ पान, शृंगार केला त्याच्या डोक्यावर पिंपळाचं पान बांधलेलं आहे. मेघवर्ण ऐसा जाण, त्याचा रंग कसा आहे म्हटले तर त्या भगवान परमात्म्याचा रंग म्हणले मेघासारखा रंग आहे. कृष्ण वर्ण आहे, सावळा वर्ण आहे माझ्या बाळाचा. मेघवर्ण ऐसा जाण, त्याला नाव अहो त्याला भगवान म्हणते. भगवान भगवानराव महात्मे नाही, मग भगवान म्हणतात. त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विसावा कुणीतरी सांगा गे सांगा. प्रत्येक गोपिकांना ती गौरीने विचारू लागली आणि विचारत 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 जशी पुढे आली प्रत्येक घराघरी त्या ठिकाणी यशोदा मैया जाऊ लागली. एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय, कृष्ण जाणावे ते काय कुणीतरी सांगा गे सांगा. प्रत्येक गोपिकांना विचारत विचारत यशोदा मैया प्रत्येक आता आईची अवस्था आहे ती. बर लेकरू काय मोठं नाही, घरून गेलं म्हणजे वापस लगेच येईल. लहान लेकरू असल्यामुळे जिथं खेळायला तिथंच खेळत बसल. हा भाव त्या आईच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि प्रत्येक घरोघरी जाऊन यशोदा मैया त्या कृष्णाला विचारू लागली, पाहू लागली. इकडं भगवान परमात्मा रांगत 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 थोडे ठोकर झाले आणि मग तो भगवान परमात्मा एक दिवस ब्रह्मांड नावाच्या घाटावर आले. जसा तो भगवान परमात्मा ब्रह्मांड नावाच्या घाटावर आला, बलराम दादा सोबत होते, काही गोपाळ होते. आल्या त्याबरोबर त्या ब्रह्मांड नावाच्या घाटावर भगवान परमात्म्यानं माती उचलली आणि आपल्या मुखामध्ये टाकली. जशी माती मुखामध्ये पडली हे दृश्य बलराम दादानं पाहिलं आणि धावतच बलराम दादा यशोदा मैयेच्या जवळ आला. आल्याबरोबर मैया कृष्णानं माती खाल्ली म्हटले. राग आला यशोदा मैयेला, हातामध्ये काठी घेतली, धावतच ब्रह्मांड नावाच्या घाटावर गेल्याबरोबर काठी उगारली. यशोदा मैयानं काठी उगारली. कृष्णा तू माती खाल्लीस का? अगं आई म्हणला नाही खाल्ली. सर्व गोपाळ या ठिकाणी आले तर सांगायला लागले तर की तू माती खाल्लीस माती खाल्लीस. त्यावेळेला भगवान परमात्मा काकुलती येऊन यशोदेला म्हणू लागला, आई आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, मैया कृष्ण परमात्मा यशोदेला बोलू लागले, मैया थांब म्हणले, मारू नको. काय झालं? लहान लेकर बघा काठी उगारले, आई नाही नाही. तसा भगवान परमात्मा यशोदेला म्हणला, मैया थांब 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 मैया मारू नको. काय झालं सांग? तू माती खाल्लीस.
आई खरं सांगायला म्हणले नाही माती खाल्ली. हा. अरे बलिराम दादानं येऊन मला सांगितलं तू माती खाल्लीस. भगवान परमात्मा यशोदा मैयाला बोलायला मैया ऐक बलिराम दादा खोट बोलतो कुदांड घेतो मजबरी आई गाई नाही खादली मी माती. आई मी खरं सांगायला लागलोय माती खाल्ली नाही. बलराम दादा आणि बाकीचे गोपाळ मला मिळून माझ्या जवळ येतात आणि म्हणतात ऐक तुझ्या घरचं दही दूध तूप लोणी आम्हाला आणून दे. मी आणून नाही दिलं की असे आळ माझ्यावर घ्यायला लागले. आता आई तू सांग काय करू. आई म्हणली सगळं खरंय पण आई एकदा तोंड उघडून दाखव मला. तोंड उघडून दाखव मग त्याच वेळेला मला विश्वास पटेल. असं म्हटल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा नाही म्हणू लागली. यशोदा मैया काठी उगारल्या बरोबर मारावया तिने उगारली काठी भुवने त्या पोटी चवला देखील. तुकोबाराय बाळक्रीडेमध्ये वर्णन करतायत रागाला यशोदेनं काठी जशी मारायला उचलली भगवान परमात्म्यानं आपलं तोंड उघडलं. जसं मुख उघडलं त्या मुखामध्ये माती नाही काय दिसलं भुवनी त्या पोटी चवदा देखील. 1 2 3 नाही संपूर्ण असे त्या ठिकाणी 14 भूमंडळाचं दर्शन त्या यशोदा मैयाला भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये झालं. एका भुवनामध्ये असाच जम्बूद्वीप असाच उत्तर प्रदेश असाच त्या ठिकाणी मथुरा त्याच्यामध्ये गोकुळ त्याच्यामध्ये पुन्हा वृंदावन दिसलं आणि त्याच वृंदावनाच्या ब्रह्मांड नावाच्या घाटावर तशीच यशोदा दिसली तसाच कृष्ण आणि तशीच काठी उगारलेली. हे दर्शन ज्या वेळेला यशोदा मैयाला झालं यशोदा मैयाला झाकच आली. काय झालं तशीच खाली पडली. मग भगवान परमात्म्याने आपली माया काढली बाजूला. यशोदा मैया जशी शुद्धीवर आली आणि आल्या त्या बरोबर महाराज भगवान परमात्मा यशोदेला म्हणला मैया अगं किती वेळ झालं मी तुला हुडकायला लागलोय. काय झालं म्हणून काय विचारायला लागलेस. भूक लागली मला आता लवकरात लवकर घराकडे चलायचं आणि मला जीव घालायचं. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. 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 साध्या धवाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी नाही अरविंद गुणासाठी मला जीव घाल मला जीव घाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. आई तुप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी घरी कांद्याची कोशिंबीर मला जीव घाल मला जीव घाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल 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 मला जीव घाल. आई खडी साखरेचे खडे यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. या कवलोनी
मध्ये भगवान कृष्ण परमात्मा आईकडे हट्ट करायला आहे. काय हट्ट आहे बघा. आई आई भूक लागली मला, आता उशीर लावू नको, एक काम कर म्हणते, चपात्या करायला म्हणले तुला पीठ दळायला लागते, उशीर लागेल म्हणते, तू गहू घे आणि त्या गव्हाची काय कर, पोळी लाट म्हणली. तुम्हाला येते का गव्हाची पोळी? गहू दळावं लागते का नाही? पण लहान लेकरू त्याच्या आईला कसं विनवायला लागले बघा. साध्या गव्हाची पोळी लाटली, साध्या गव्हाची पोळी मला पुरणपोळी करून दे, पुरणपोळी करून दे मोठी. नाही अरविंद कुळासाठी मला जेवू घाल, मला जेवू घाल. ईश्वरे घराकडे मला जेवू घाल, ईश्वरे घराकडे चाल मला जेवू घाल, ईश्वरे घराकडे चाल मला जेवू घाल. आई जर तुला पुरणपोळी करण्यासाठी आई पोळी जर तुला जमतच नसती, सोपा उपाय सांगतो म्हणले आई, थोडं तूप घे, ते तूप भाकरीला लाव आणि त्या तुपाची भाकर करून दे. कशी? तुप लावून भाकर करी, लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबीर मला जेवू घाल. ईश्वरे घराकडे चाल मला जेवू घाल, ईश्वरे घराकडे चाल मला जेवू घाल, ईश्वरे घराकडे चाल मला जेवू घाल, मला जेवू घाल. लहान लेकराच्या मागण्या बघा. आई काम कर, भाकरीला पाणी लावतात का तूप लावतात? भाकरी करीत असताना मग भाकरीला पाणी असते का तूप असते? पाणी असते. पण भगवान परमात्मा त्याच्या आता लहान लेकरू या काय कधी हट्ट करेल काही सांगता येते का? नाही. आई अगं भूक लागली, मग काय कर, तूप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल. आई तुला स्वयंपाकाला उशीर होईल म्हणले, पण भूक मला जरा जास्त लागली. महाराज पण विंडोर सोडी नाही लवकर. आई आई लहानच घे घे उंडा, मोठा घेऊ नको म्हणले, भाजायला थोडा उशीर लागेल तुला. मग काय कर, लहानच घे घे उंडा, मला करून दे गे मांडा. उंड्याचा मांडा होत असतो. लहान लेकराचं मागणं कसं आहे, मला करून दे गे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा ग मला जीव घाल. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखीतो नवलाख, गाई राखुनी झिजली नख मला देऊ घाल. आणि यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल. हे नाम विनवी केशव गाई राखी तो बनाते, गाई राखी तो बनाते, जाऊन सांगा यशवदेशी मला जेवू घाल. मला आता ऐका, 5 मिनिटं जरा यशोदेला स्वयंपाकाला वेळ आहे, तोपर्यंत एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊया आणि राहिलेली कथा पुन्हा 5 मिनिटाच्या नंतर त्या ठिकाणी आपण पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. सुखदेव भगवान की जय. जय जय श्री राधेश श्याम.